अण्णा हजारे यांच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन मधून मोठमोठाल्या गप्पा हाणत आम आदमीच्या नावानं राजकारण करत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीची सत्ता काबीज केली। त्यानंतर त्यांनी हळूहळू त्याच मार्गाने पंजाबी जनतेवर गारूड निर्माण केलं आणि पंजाब राज्यात सत्ता काबीज केली। पण पंजाब मधल्या आम आदमी पक्षाच्या सरकारनं आपल्यासाठी काय केलं असा प्रश्न पंजाबी जनतेने स्वतःला विचारला तर काहीच नाही असं उत्तर मिळतं। नुकत्याच एका प्रकरणावरून पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारला जोरदार फटकारे लावले आहेत। नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया। नमस्कार, मी रेणुका पवार, तुम्ही पाहताय वृत्तम मराठी। पंजाब सरकारनं मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना कोट्यावधी रुपयांच्या गाड्या घेऊन दिल्या। जाहिरातींवर प्रचंड खर्च करत आपण किती आणि काय काय काम करत आहोत याच्या बढाया मारल्या, पण मात्र त्यांना न्यायवैदिक प्रयोगशाळा बांधायला आणि आधीच्या ज्या प्रयोगशाळा आहेत त्यांना आधुनिक करायला पैसा नाही, हे आम्ही नाही म्हणत तर पंजाब हरियाणा उच्च न्यायालयानं नोंदवलेलं मत आहे। तर झालं असं की अंमली पदार्थांच्या तस्करी संबंधी प्रकरणात पंजाब पोलिसांनी विनय कुमार नावाच्या एका व्यक्तीला अटक केली होती। त्यानंतर कोर्टात विनयच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की पोलिसांनी विनयला अटक करण्याची तारीख 16 सप्टेंबर 2013 दाखवली आहे, पण प्रत्यक्षात त्याला 14 तारखेला मित्राच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यांनी पुरावा म्हणून मित्राच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज देखील न्यायालयात सादर केले होते। उच्च न्यायालयाने ही सीडी तपासण्यासाठी दिली। ही सीडी चंदीगडच्या न्यायवैदिक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवण्यात आली। मात्र उच्च न्यायालयाने पाठवलेली सीडी खरी आहे की खोटी याचा तपास अहवाल अजूनही न आल्याने न्यायालयाकडून प्रयोगशाळेत विचारणा करण्यात आली। त्यावेळी आपल्या प्रयोगशाळेत अशी कुठलीच यंत्रणा नसल्याने आणि यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी आवश्यक तो निधी सरकारने अजून उपलब्ध करून दिला नसल्याने आपण या सीडीशी संबंधित अहवाल देऊ शकत नाही अशी असमर्थता प्रयोगशाळेने दर्शवत न्यायालयाला कळवलं। यावर उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला जोरदार फटकारे लगावले आहेत। तसंच पंजाबमध्ये बांधण्यात आलेल्या 4 न्यायवैधक प्रयोगशाळांमध्ये सीडी तपासणी चाचणीसारख्या अद्ययावत सुविधा नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर भगवंत मान यांच्या सरकारने न्यायालयात आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। त्यांनी न्यायालयाला सांगितलं की राज्यातल्या सगळ्याच प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी भरपूर पैसे दिले गेले आहेत, परंतु अजूनही आपल्याकडे सीडी तपासणीसाठी सुविधा नाही। याबाबत आम्ही लवकरच योग्य ती कार्यवाही करत निधी पुरवू। यावर उच्च न्यायालयाने मान सरकारला राज्याच्या न्यायवैधक प्रयोगशाळांचे वेळेवर अद्ययावतीकरण का केले जात नाही आणि या कामासाठी आणखी किती वेळ लागेल असा उलट सवाल केला। या संदर्भात पंजाबमधील न्यायवैधक विभागाचे प्रमुख अश्वनी कालिया यांनी राज्य मुख्य सचिवांसह 21 जानेवारी 2025 रोजी उत्तर दाखल केले आहे। त्यात त्यांनी म्हटलं होतं की शासनाकडून व्हिडिओ तपासण्यासाठी लागणाऱ्या न्यायवैधक उपकरणांच्या खरेदीवर केलेल्या कार्यवाहीचा तपशील न्यायवैधक विभागाला दिला होता। या संदर्भात 9 जानेवारी 2025 रोजी बैठक घेण्यात आली असून ती प्रक्रिया 4 आठवड्यात पूर्ण केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली। तसेच ही व्हिडिओ तपासणी उपकरणे केवळ एका प्रयोगशाळेसाठी खरेदी केली जातील अशीही माहिती त्यांनी दिली होती। इतर 3 प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठीचा पैसा सरकारकडे नाही आणि त्यासाठी अर्थसंकल्पात तशी तरतूद देखील केलेली नाही असे कालिया यांनी म्हटले होते। या उत्तरावर उच्च न्यायालय प्रचंड चिडले होते। राज्य सरकारकडून अशा उत्तराची अजिबात अपेक्षा नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे। या प्रकरणी न्यायमूर्ती मुद्गल यांनी म्हटलं की जर राज्य सरकारने आधुनिक तपास तंत्रांनी प्रयोगशाळा सुसज्ज करण्याची तयारी दर्शवली असती तर अर्थसंकल्पात 1-2 दिवसात किंवा काही तासात निधी मंजूर होऊ शकला असता, पण सरकारची तशी मानसिकताच दिसत नाही। तसेच आजच्या या डिजिटल आणि AI युगात अशी तपासणी प्रयोगशाळा पंजाब सरकारकडे नाही, ही शोकांतिका आहे असंही न्यायमूर्तींनी पुढे म्हटलंय। तसेच न्यायालयाने सरकारला हे देखील विचारलं की आतापर्यंत जाहिरातींवर किती खर्च केला आहे। एप्रिल 2024 ते 2025 दरम्यान जाहिरातींवर खर्च केलेल्या पैशांचा तपशील एका आठवड्यात देण्यास देखील सांगितलं आहे। चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 1 एप्रिल 2024 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत सरकारच्या कामाबद्दल आणि कामगिरीबद्दल जाहिरातींच्या प्रकाशनावर
आणि पोलीस अधिकाऱ्यांसाठी खरेदी केलेल्या वाहनांवर झालेल्या खर्चाचा तपशील सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला त्यांच्या मुख्य सचिवांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। गुन्हेगारी नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळांसाठी निधीची कमतरता असल्याचे पंजाब सरकार सांगत असताना त्यांनी 2024 मध्ये मंत्र्यांना तब्बल 20 VVIP वाहने दिली आहेत। भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळातील 25 पैकी 10 मंत्र्यांना जानेवारी 2024 मध्ये एक इनोव्हा आणि एक बोलेरो देण्यात आल्या होत्या। तसंच पोलिसांसाठी 100हून अधिक टोयोटा हायलुक्स गाड्या खरेदी केल्या गेल्या होत्या। या गाड्या पोलीस दलासाठी असल्याचे सरकारने म्हटले होते। महागड्या गाड्या खरेदी करण्याचा मुद्दा केवळ मंत्री आणि पोलिसांपुरता मर्यादित नाही, तर डिसेंबर 2024 मध्येच मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासाठी नवीन लँड क्रुझर वाहने खरेदी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती। यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये पंजाब सरकारनं 10 सीटर विमानासाठी निविदा देखील काढली होती। राज्य सरकारकडे आधीच एक हेलिकॉप्टर असताना निविदा काढण्यात आली होती। निषेधानंतर ते बासनात गेलं। तसंच ही माहिती माध्यमांना देणाऱ्या RTI कार्यकर्त्याला पोलिसांनी धमकावलं होतं। पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पंजाब मधल्या आप सरकारला म्हणजेच भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जोरदार फटकारे लगावल्यानंतर आता तरी ते ठिकाणावर येतील का असा प्रश्न आहे। सामान्य जनतेसाठी निधी कमतरता सांगणाऱ्या सरकारला मंत्र्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी VVIP वाहने खरेदी करताना निधी कसा उपलब्ध होतो हे एक न उलगडलेलं कोडच आहे। साधेपणाचा आणाभाका घेत सत्तेत आलेल्या सरकारला VVIP गाड्यांची काय गरज असा देखील प्रश्न आहे। तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अचानक आलेल्या या निर्णयामुळे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत। एकंदरीत स्वतःला आम आदमी म्हणत VVIP जीवन जगणाऱ्या रॉयल आम आदमी पक्षाच्या सरकारला तुम्ही काय म्हणाल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्तम मराठी।